एमएलए एन.ए. हारिस की खूबसूरत इफ्तार पार्टी। माह रमजान की रौनकों से जगमगाया शांति नगर। जी हां, रमजान की रौनकों से पूरा शांति नगर जगमगाया। हारिस साहब ने एक ऐसी खूबसूरत इफ्तार पार्टी का एहतमाम किया जहां हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सब शामिल हुए। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदू सिता हमारा। इस अजीम मुल्क हिंदुस्तान का प्यारा निराला मंजर इस दावत इफ्तार में देखने को मिल रहा था। एक छोटा हिंदुस्तान यहाँ नजर आ रहा था। इस इफ्तार पार्टी का मकसद इबादत के साथ दोस्ती भाईचारे को परवान चढ़ाना था। शांति न सिर्फ शांति नगर में हो बल्कि पूरे कर्नाटक में, पूरे हिंदुस्तान में और पूरी दुनिया में शांति, पीस, अमन बरकरार रहे। इस फिक्र के साथ शांति नगर के रुकन असम्बली एन.ए. हारिस ने इफ्तार पार्टी का एहतमाम किया। यहाँ आने वाले हर मजहब के रहनुमा ने एमएलए एन.ए. हारिस की इस कोशिश की सताइश की। रमजान, दशहरा, क्रिसमस, पोंगल हर त्योहार को हारिस साहब मिलजुल कर मनाते हुए आ रहे हैं। ऐसी सोच और फिक्र अगर हर एमएलए की हो जाए, हर सियासतदान की हो जाए तो समाज में, माशरे में एक बड़ी तब्दीली आएगी, खुश आइंद तब्दीली आएगी। इफ्तार पार्टी में शामिल तमाम धर्म गुरुओं ने हारिस साहब के इस इक़दाम की सताइश की। यहाँ न सिर्फ शांति नगर बल्कि दीगर इलाकों के लोग भी शामिल हुए। बड़े अदब के साथ, डिसिप्लिन के साथ, इत्मीनान व सुकून के साथ दावत इफ्तार का इनेकाद अमल में आया। मदरसे के तलबा भी कसीर तादाद में शामिल थे। नंदन फुटबॉल ग्राउंड को कुछ इस तरह सजाया गया था कि यहाँ इंडो इस्लामिक कल्चर की झलक देखने को मिल रही थी। हारिस और उनकी टीम यहाँ आने वाले हर शख्स का इस्तकबाल कर रही थी। इस मौके पर सलाम सेंटर की जानिब से कुरान का तोहफा पेश किया गया। जनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट। ನಾನು ಹೇಳಿದೆ ಆಗ್ಲೇ ಮಾತಿನಲ್ಲಿ, ಜಾತಿ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದೆ. ಮತ ಅನ್ನೋದಿದೆಯಲ್ಲ, ದೀಪಗಳು ಎಷ್ಟಿವೆ ಇಲ್ಲಿ? ಬೇಕಾದಷ್ಟಿದೆ. ಬೆಳಕೆ ಎಷ್ಟಿದೆ? ಅದು ಧರ್ಮ. ನಿಮ್ಮ ಆಚರಣೆ ಎಲ್ಲವೂ ದೀಪಗಳು, ಅದು ಮತ. ಅದನ್ನ ದೇವರು ತಗೊಳ್ಳೋದಿದೆಯಲ್ಲ, ಅದು ಬೆಳಕು, ಅದು ಧರ್ಮ. ಈ ವಾಸ್ತವತೆಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಶಾಸಕರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳಿಕ್ ಬಯಸ್ತೀರಾ? ಅಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ಅವರು ಶಾಸಕರು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು. ಅವರು ತಮ್ಮ ಲೌಕಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲರನ್ನು ಒಟ್ಟುಗೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನೋಂಥ ಕಳಕಳಿಯನ್ನ ಹಿಂದಿನವರಿಂದಲೂ ನಾನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ರೋಷನ್ ಬೇಗ್ ಅವರಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನೂ ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಆ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಸಹಜವಾದ ರೀತಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಇದೆ. शांति नगर के एमएलए और बीडीए के चेयरमैन आली जनाब अलहाज यानी हारिस साहब की जानिब से आज एक अलग नौइयत का दावत इफ्तार का एहतिमाम किया गया कि जिस तरह मस्जिद में सफ बनाकर लोग बैठते हैं और रोज़ा खोलते हैं, तो उसी तरह का एक एहतिमाम यहाँ किया गया। अल्लाह का बड़ा फजल है कि इस मौके पर हमारे इस रियासत के स्वामीजीज भी हैं और हमारे फादर्स भी हैं। वो तमाम अहबाब भी तशरीफ़ लाए और अपना इत्तिहाद का पैगाम दिया। इसलिए कि जब तक हम आपस में एक दूसरे के साथ जुड़कर नहीं रहेंगे और आपस में इत्तिहाद से नहीं रहेंगे तो उस वक्त तक हमारा ये मुल्क तरक्की नहीं कर सकता। अल्लाह का बड़ा फजल है कि मुख्तलिफ मज़ाहिब के मानने वाले और उनके पेश रुआ यहाँ तशरीफ़ लाए और आपस में इत्तिहाद का एक पैगाम दिया। और इस मौके पर सलाम सेंटर के हामिद मोहसिन साहब ने भी तमाम हमारे गैर मुस्लिम भाइयों को भी कुरान का तर्जुमा और दूसरी जो ज़रूरी किताबें हैं उसे भी फराहम किया ताकि सब आपस में हम एक दूसरे को भी पढ़ें और इत्तिहाद के साथ रहें। ಶಾಂತಿ ನಗರದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಸೌಹಾರ್ದ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು, ಎಮ್ಎಲ್ಎ, ಬಿಡಿಎ ಚೇರ್ಮನ್, ಒಂದು ಅತ್ಮುತವಾದ ಮನುಷ್ಯ, ಡೌನ್ ಟು ದ ಅರ್ತ್, ಪ್ರೀತಿ ಬೆಳೆಸೋಣ, ಪ್ರಪಂಚವನ್ನ ಉಳಿಸೋಣ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಬಾಳಿದ್ರೆ ಸಂತೋಷ ಅಲ್ವೇ?
ಅದೇ ಇದು ಇಫ್ತಾರ್ ಮೀಟ್. ನಾವು ಮುಸಲ್ಮಾನರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಎಲ್ರೂ ನಾವೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯರು ಎಲ್ಲ ಒಕ್ಕಟಾಗಿ ಕೂಡಿ ನಾವು ಈ ಇಫ್ತಾರ್ ಮೀಟ್ ನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾನವೀಯತೆನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯೋಣ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಬಟ್ there's no difference between any caste, creed, religion. Yes, established nice humanitarian service. Shantinagar is doing nice service. ವರ್ಷ ಆಯ್ತು. MLA ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಮನೆಗೆ ರಿಲೇಷನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ಮನುಷ್ಯತ್ವ ಇದೆ ಅವರ ಹತ್ರ. ಒಂದೊಂದು ಕೆಲಸನ ಮಾಡುವಾಗ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಎಲ್ರಿಗೂ ಸೇರ್ಸಾ ಇದೆ. ಇದು ಈ ಧರ್ಮ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮನು ಮಾಡ್ತಾ, ವಿದ್ಯಾ, ಅನ್ನದಾನ, ಏನೇನಿದೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಎಲ್ರಿಗೂ ಒಂದು ಸಂತೋಷ, ತೃಪ್ತಿ, ಒಕ್ಕಟ್ಟಿಯಾಗಿದ್ದೀವಿ ನಾವೆಲ್ಲ. ನಮ್ಮ ಪ್ರಪಂಚ ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು, ಅವ್ರ ದೇವರ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ಬದುಕಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜಾತಿ ಮತ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದೇ ದೊಡ್ಡ ಸಮಾಚಾರ. ಎಲ್ರಿ ಒಕ್ಕಟ್ಟಿಗಾಗಿ ನೋಡಿ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ರಿಗೂ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೂ ಬಹಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜನ ಹತ್ರ ವಿಶ್ವಾಸ ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಅವ್ರ ದೊಡ್ಡ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ, ಮನುಷ್ಯತ್ವ. Everybody has gathered here. Iftar is organized by MLA N.A. Harris. What is your feeling? So it's a great feeling of oneness, and we are so grateful to God for blessing us with such a great leader. He is truly exemplary. This is the uniqueness of our MLA, because there are many leaders among us, but it is he who always thinks about us when such important occasions come. And he's so magnanimous. He invites everyone, and very especially times of celebration, he's always there to help. It may be Christmas or Yugadi or Pongal or any other festival. He's always there to help us to look into the needs of the poor and especially the marginalized. And we are so grateful. Whenever we have any kind of issues, we come to Sir and he has a solution for us. It's such a blessing to us. We pray that God would bless him and his family, bless all his endeavors, grant success, and also in a very special way use him to bless as many as possible. That is our prayer, our support, and our prayers are always with him. अल्लाह रब्बुल इज़्ज़त का लाख शुक्र और एहसान है कि हम तमाम आज की इस अजीम इफ्तार की दावत में हाजिर हैं। आज की इफ्तार पार्टी आप देख रहे हैं, सिर्फ इफ्तार की दावत नहीं है, बल्कि हमारे लीडर MLA N.A. हारिस साहब की तरफ से एक ही मोहब्बत का पैगाम देने की कोशिश की जा रही है। अल्हम्दुलिल्लाह ये माह रमज़ान है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अपने बंदों की दुआओं को कबूल फरमाता है और बिलखुसूस वक्त इफ्तार जो यानी इफ्तार का वक्त होता है, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उस मौके पर रोज़ादारों की दुआओं को कबूल फरमाता है। तो इस हसीन मौके पर इस मुबारक महीने में हमारे N.A. हारिस साहब ने इस अपने इलाके से एक मुझे मोहब्बत का पैगाम देने की कोशिश की है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इसको कबूल फरमाए, क्योंकि आज यहाँ पर तमाम मज़ाहिब के हज़रात यहाँ पर तशरीफ़ फरमा हैं और आज हमारे मुल्क को इसी की ज़रूरत है। आज हम देख रहे हैं कि मुल्क में नफ़रत का बाजार गर्म किया जा रहा है। आप मुझसे बेहतर जानते हैं कि जब किसी घर में मामलात बिगड़ जाते हैं तो घर खराब हो जाता है, शहर में बिगड़ जाए तो शहर खराब हो जाता है, मुल्क के हालात बिगड़ जाए तो मुल्क कमजोर हो जाता है। मुल्क को ताकतवर बनने के लिए यहाँ जितने मज़ाहिब में तमाम का एकजुट होना ये मुल्क की ताकत है, ये मुल्क की तरक्की है। तो आज अल्हम्दुलिल्लाह हमारे MLA N.A. हारिस साहब ने जो यहाँ पर इफ्तार पार्टी के जरिए से तमाम मज़ाहिब को जमा किया और एक पैगाम देने की कोशिश की है। मैं कहूँगा कि हर जितने भी सियासी कायदीन हैं सबकी तरफ से इस तरह के मैसेज हमारे मुल्क को देना चाहिए कि हम मुल्क के लिए सब एक हैं, हम इस मुल्क से प्यार करते हैं, मोहब्बत करते हैं, हम मुसलमान हैं लेकिन इसी मुल्क में रहते हैं। और हमारे पैगंबर प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिस जगह पर रहो उस मकाम, उस जगह, उस मुल्क से प्यार करो। तो अल्हम्दुलिल्लाह
हमारे निहारी साहब ने, अल्लाह ने उनको इस इलाके की जिम्मेदारी दी, वो अपना काम कर रहे हैं। मैं रब्बे कायनात की बारगाह में दुआ करूंगा। हमारीन, कायदीन, सियाहतमदारान, खुसूसन हमारे इलाके के एमएलए साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया कि आप माशाल्लाह से जो वो खाने में मज़ा नहीं है, खिलाने में मज़ा है, लूटने में मज़ा नहीं है, लुटाने में मज़ा है। खाना जानवर भी खाता है, खिलाना इंसानियत की दलील है। दो अजीम नेमतें जिसको इंसान कद नहीं जानता, एक सेहत, दूसरा अमनीयत। सेहत बनती है ज्यादा खाने से, इतना खाओ कि बीमार ना हो जाओ। तो मतलब ये कि रोजा रखो, सूमो तसीहो, रोजा रखो ताकि तुम जो है सही और सलामत के साथ जिंदगी गुजार सको। तो सलामती और सेहत रोजा रखने से। दूसरी इबादत नजर आती है, कोई नारियल फोड़ रहा है, कोई पूजा कर रहा है, कोई नमाज के लिए रुकू में है, कोई सजदे में है, कोई हाथ रख दुआ कर रहा है। ये तमाम इबादतें नजर आती हैं। रोजा ऐसी इबादत है, नजर आने वाली चीज नहीं है, नजर नहीं आता, अंदरूनी इबादत। अभी इतने बड़े मजमे में कौन रोजे से नहीं है? जो जितना इबादत छुपी होती है उतना ज्यादा इंसान के लिए खुलूस में बहुत इजाफा होता है। जब खुलूस बढ़ता है तो ईमान में पुख्तगी आती है। जब ईमान में मुबारक हो साहब, एक बार फिर जो है एक खूबसूरत इफ्तार पार्टी यहाँ पर हो रही है शांति नगर में। जैसा कि यहाँ की रिवायत है, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपस में हैं भाई भाई। यही मंजर यहाँ पर दिखाई दे रहा है। देखिए, इंसानियत जब तक हम लोग समझते नहीं, जब तक हम उसको फॉलो नहीं करते हैं, फिर जिंदगी का मकसद ही पूरा नहीं होता। जब तक हम सबको साथ नहीं लेकर जा सकते हैं। देखिए, हम सबको मालूम है खुदा एक ही है, दो खुदा है नहीं, सब जानते हैं, सब कबूल भी करते हैं एक ही है करके, फिर भी हम लोगों को लड़ा देते हैं। हमारा कोशिश ये है सबको अच्छे इंसान बन जाओ, उसके बाद तुम हिंदू बनो, मुसलमान बनो, क्रिश्चियन बनो, कुछ भी बनो, लेकिन सबसे पहले अच्छा इंसान बनो। अच्छा इंसान बनकर तुम अच्छा मुसलमान बनेंगे, अच्छा हिंदू बनेंगे, अच्छे क्रिश्चियन बनेंगे, अच्छे जैन, अच्छे बुद्धिस्ट, क्या भी बन सकता है। तो इंसान बनना बहुत जरूरी है। वो माहौल में आज हम लोग ये काम कर रहे हैं। हम लोग सबको मिलाकर, आप देखें जिस तरीके से सब लोग साथ बैठकर इफ्तियार करें, रोजेदार भी, दूसरों भी, सब साथ में इफ्तियार 6:30 को वेट कर जब हमारे हजरत ऐलान करे तो इज्जत दिए आपस में। मुझे रोजा नहीं, मैं खाता हूँ, दिया करके कौन भी नहीं करे। यही है सबसे बड़ी खूबसूरत। तो हमें चाहिए यही। एक मिनट, इन्हों कुछ पूछ रहे हैं। ಈ ವರ್ಷ 26 ವರ್ಷ ಅದು ಏನಿಲ್ಲ, ಉಪವಾಸ ಇರೋದೇ ಎಲ್ಲ ವರ್ಷ ಒಂದೇ ತರ, ಏನು ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ, ಬಂದ್ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆ ಟೈಮ್ ಆಗುವಾಗ ತಿನ್ನೋದು ಅಷ್ಟೇ. ಸ್ಪೆಷಲ್ ಪ್ರೇಯರ್ ಅನ್ನು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಅದ್ರ ಮೋಟೋ ವರ್ಲ್ಡ್ ಪೀಸ್ ಮತ್ತೆ ಪೀಸ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯನನ್ನ ಒಡೆಯುವಂಥದ್ದು, ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಎತ್ಕಟ್ಟುವಂಥದ್ದು, ಇವತ್ತು ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ, ಮನುಷ್ಯನನ್ನ ಪ್ರೀತಿಸಲ್ಲ. ಸೊ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ನಮ್ಮನ್ನ ಒಡೆಯುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ನಿಲ್ಲಿಸ್ಬೇಕು. ಭಗವಂತ ಅದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸ್ಲಿ. ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ, ಸಮಾಧಾನ, ಸಮೃದ್ಧಿ, ಎಲ್ಲರೂ ಸಂತೋಷವಾಗಿ ಬದುಕುವಂತ ಪ್ರಪಂಚ ಇದಾಗ್ಲಿ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ, ಬಾಂಬು, ಮಿಸೈಲು, ಎಲ್ಲೆಲ್ಲೋ ಯಾರೋ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಯಾರ ಮನೆಗೋ ಹಾಕ್ತಾರೆ, ಏನೇನೋ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪ್ರಾಣ ತೆಗಿತಾರೆ, ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ನಡಿಬಾರ್ದು. ಶಾಂತಿ, ಸಮಾಧಾನ ಇರಬೇಕು. ಒಂದೇ ಸರಿ ಸಿಗೋ ಜೀವನ 2 ಸರಿ ಯಾರಿಗೂ ಸಿಗಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಸಂತೋಷವಾಗಿ ಬದುಕುವಂಥದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸೊ ಎಲ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ. ನಾವು ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಈ ಒಳ್ಳೇದಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟದನ್ನ ಕಂಡುಹಿಡಿಯೋರೆಲ್ಲ ಮುಗ್ದೋಗ್ಲಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ, ಒಳ್ಳೇದನ್ನ ಮಾತ್ರ ಹುಡುಕೋರು ಇರ್ಲಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ, ಒಳ್ಳೇದನ್ನ ಎತ್ತಿಡಿಯೋರು ಇರ್ಲಿ ಅನ್ನೋ ಪ್ರಾರ್ಥನೆ ವಿಶೇಷವಾಗಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಯಾರಿಗೂ ತಾಳ್ಮೆ ಇಲ್ಲ, ಸಮಾಧಾನ ಇಲ್ಲ, ಒಂದ್ ಕೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಏನು ಯಾವ್ದಕ್ಕೂ ತಯಾರಿಲ್ಲ.
ಒಂದೇ ಒಂದು ಡಿಗ್ರಿ ನಿಮ್ಮ ಮೈಯಲ್ಲಿ ಟೆಂಪರೇಚರ್ ಜಾಸ್ತಿ ಆದ್ರೆ ಈ ಮೈಕ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಈ ಟಿವಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಕ್ಕಾಗುತ್ತಾ ನಿಮ್ ಕೈಯಲ್ಲಿ? ಆಗಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇರೋ ನಾವು ಏನೇನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಸೊ ನಮಗೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಬುದ್ಧಿ, ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಜ್ಞಾನವನ್ನ ಒಳ್ಳೇದಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಜೀವನ ಅಧಿಕ, ಇವತ್ತು ದೇವರು ನನಗೆಲ್ಲ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಅದನ್ನ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ಇಡೀ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಜನ ಬಂದಿದ್ರು, ಎಲ್ಲರನ್ನ ಒಗ್ಗೂಡಿಸಿ ಇವತ್ತು ನೋಡಿದ್ರಿ ನೀವು ಯಾವ ತರ ಇತ್ತು ಈ ಗ್ರೌಂಡ್ ಅಂದ್ರೆ, ಎಲ್ಲಾ ಜಾತಿ ಧರ್ಮದವ್ರ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಈಗ ಇದು ಇವತ್ತು ನಾವು ಇದನ್ನ ಬರೀ ರಂಜಾನಿಗೆ ಅಲ್ಲ, ನಾವು ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬಕ್ಕೂ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕ್ರಿಸ್ಮಸ್ಗೂ ಮಾಡ್ತೀವಿ, ನ್ಯೂ ಇಯರ್ಗೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಎಲ್ಲ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಆಚರಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಒಬ್ರು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನ ಹೇಳ್ಕೊಡುವಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ ಯಾರ್ಯಾರು ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಕೂತಿದ್ರು, ಫಾದರ್ ಇದ್ರು, ನಮ್ಮ ಮೌಲಾನಾ ಎಲ್ಲಾರು ಇದ್ರು. ಸೊ ಒಂದು ಸಂದೇಶ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ, ಯಾರು ಸಮಾಜವನ್ನ ಕೆಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ನೇರವಾದಂತ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿದೀವಿ. ನಮ್ಮನ್ನ ಹೊಡೆಯುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಡಿ, ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ. सब जो नफरत फैलाते बहुत चांस मिलता है जिंदगी में, बहुत चांस मिलता है ताकि हम अच्छे इंसान बनने के लिए। आप अच्छे इंसान बनने से ही आप अच्छे मुसलमान बन सकता है, या आप अच्छे हिंदू बन सकता है, या आप अच्छे क्रिश्चियन बन सकता है। जब तक आप अच्छे इंसान नहीं बनते आप कुछ नहीं बन सकते। तो भाइयों, बुजुर्गों, दोस्तों, क्योंकि मैं टाइम देख रहा हूँ 6:30 का, पहले इधर भी मिशन आकर गिर सकता है, इधर से मांग रहे किसी को नहीं मालूम होता। इतना ये हकीकत है। पहले हम देख रहे थे टीवी में, दुबई में, सऊदी में, इजराइल में, ईरान में, सब जगह पे क्या हुआ। हम आज दुआ करेंगे रब्बुल आलमीन सृष्टि कल्पना प्रार्थನೆ ಇವರಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಾ ಊಟ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ. ಮನುಷ್ಯನ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇಷ್ಟೇ. ಇದನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು, ನಾನು ಎಲ್ರಿಗಿಂತ ದೊಡ್ಡವನು मैं जब बचपन में पॉलिटिक्स कांग्रेस ये बोल के जब काम करता था पापा बोलते थे जिंदगी खाली तेरे वास्ते जीने से वो जिंदगी नहीं होता है, तेरी जिंदगी से बहुत लोगों को जीने का मौका मिला है, तभी जिंदगी का मतलब होता है करके। तो इंशाल्लाह कोशिश हो रहा है ना, मेरा ही नहीं आपका भी, हर एक का जिंदगी से किसी और को फायदा होगा। वक्त उतना ही है हमारे पास जितना हम रोक सकते तो रोकते थे, कोई नहीं रोकते। ಹಾಗಾಗಿ ಬಂದ್ರೆ ಕಿಟ್ಟನ್ನ ಕೊಡಿ ನೋಡಿ. ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಎಲ್ಲರೂ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಒಂದೇ ಒಂದು ತಪ್ಪಾಗೋಯ್ತು, ಏನು ಅಂತ ಅವನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅಲ್ಲದೆ ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಅಂತಾನೆ. ಹುಟ್ಟು ಸಾವು ಇದ್ಯಾವುದು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿಲ್ಲ. ನಾವು ಹೇಗೆ ಹುಟ್ಟಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಯಾರು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವನೇ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡು. ಜಹಾ ಭಿ ಹೈ ಉದರ ಹಮ್ ಅಚ್ಚೆ ಕಾಮ್ ಕರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನಷ್ಟೇ ಇನ್ನು 12 ನಿಮಿಷ ಉಳಿದಿದೆ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮೌಲಾನಾ ಅವರು हजरत को देंगे, तो हजरत के बाद मौलाना मकसूद इमरान साहब 2 मिनट बात करके दुआ करेंगे। हजरत थोड़ा इंग्लिश में भी दुआ करेंगे ना, कन्नड़ में? ओके, ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲಿಷ್, ಉರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವ್ರಿಗೆಲ್ಲ ಭಾಷೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಯಾವ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ದೇವ್ರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. ನಾವು ಅದು ನಡೀಲಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಭಗವಂತ ದೇವರು ಅಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನು ನಮ್ಮನ್ನ ಬ್ರೇಕ್ ಮಾಡುವಾಗ ಬರೋದೇ ಜಾಸ್ತಿ. पहले बुलाए तो आते नहीं, लास्ट में आते हैं। अल्हम्दुलिल्लाह, आइए बैठिए. ಇಫ್ತಾರಿ ಆದ್ಮೇಲೆ ನಮಾಜ್ ಅಲ್ಲೇ ನಡೀತದೆ. ನೀವು ಕೂಡ ನಮಾಜ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಕುತ್ಕೋಬಹುದು, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ 2 ಹೆಜ್ಜೆ ಹಿಂದೆ ಕುತ್ಕೋಬಹುದು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ, ಅಲ್ಲೇ ಕೂತಿರೋ ಜಾಗದಲ್ಲೇ ಊಟ ಕೂಡ ಅಲ್ಲೇ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕುತ್ಕೋಬೇಕು. ಕೆಳಗಡೆ ಈ ತರ ಪ್ಯಾಕೆಟ್ಸ್ ನ ಪ್ಯಾರಿಸ್ तमाम मजहब के सरबरा, मुझे यहाँ यही महसूस हुआ कि जनाब ये हारिस साहब ऐसे सेक्युलर लीडर हमारे मुल्क में हैं। इंशाअल्लाह इस मुल्क को कोई तोड़ नहीं सकता। जनाब, इत्तेहाद का पैगाम मिलता है। मैं इस इलाके के तमाम लोगों को मुबारकबाद देता हूँ
کہ آپ کو جناب یہ حارث صاحب جیسا لیڈر ملا ہے، ان کو آپ بچا کر رکھیں، ان کی آپ بالکل حفاظت کریں، ان خدمات کو اللہ قبول فرمائے۔ آج جو میں حارث صاحب نے آج دعوت افطار کا اہتمام کیا اور تمام مذاہب کے ماننے والوں کو بھی یہاں جمع کر کے اتحاد کا ایک پیغام دیا ہے۔ اس لیے جتنے بھی ہمارے احباب ہیں ان سے میری گزارش ہے کہ آپ صف بنا کر بیٹھ جائیں، ہم مسلسل دعا کرتے رہے اور کبھی کوئی ظالم نہ پنپے اور مظلوم کی اللہ مدد فرمائے، اس کے لیے بھی دعا کرتے رہے۔ ہماری ذمہ داری ہے کہ ہم سب مل کر آپس میں آپ نے ہمارے لیے روزہ کھولنے کا سامان رکھا ہے، اب تک ہم نے کچھ کھایا نہیں، کچھ پیا نہیں، اب آپ کے نام پہ ہم کھائیں گے، آپ کے حکم کو پورا کریں گے۔ اللہ ہماری دعاؤں کو قبول فرما۔ بہت چل رہا ہے، پی یو سی کا امتحان چل رہا ہے، اس کے باوجود روزہ رکھ کر آپ کی بارگاہ میں امتحان لکھنے جا رہے ہیں۔ سب کی اداؤں کو اپنی بارگاہ میں قبول فرما کر اے اللہ ہماری اس دعا کو اپنے فضل و کرم سے اور اپنے حبیب پاک ತಲುಪಿದ್ಯಾ ಅಂತ ನೋಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡಿ ಪ್ಲೀಸ್। ನಮ್ಮ ಸಹೋದರಿಯರೆಲ್ಲ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಏನು ಬಹುತ್ ಕರೀಬ್ ಏನು इसको जो कुछ चाहिए आज इधर आप लोगों की दुआ